श्री गुरुभ्यो नमः. श्री हरये नमः. श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थं. व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः. अभ्रमं भङ्गरहितं अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्. श्रोतेहो नमस्कार. श्री पूर्ण प्रज्ञदर्शन या ग्रंथाच्या अभिवाचनाच्या 30व्या भागामध्ये मी पुष्पा पुराणिक आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आजचा मुद्दा आहे श्री पूर्णप्रज्ञ उडुपीकडे. श्री पूर्णप्रज्ञांचा गोदावरीहून पुढील प्रवास उडुपीच्या दिशेने सुरू झाला. मार्गक्रमण करतानाही त्यांचे सिद्धांत प्रसाराचे कार्य चालूच होते, परंतु ते ज्ञान प्राप्त करण्याचा योग विनम्र अशा सात्विक जनांना मात्र लाभला. अहंकाराच्या ओझ्याखाली दबलेला पंडित वर्ग त्यापासून वंचितच राहिला. वर्षा कितीही झाली तरी पाणी साचते ते खोलगट प्रदेशात, परंतु उंचवट्यावर नव्हे, दगडावर तर नव्हेच नव्हे. विद्या विनयशीलांना ज्याप्रमाणे वश होते तशी ती अहंकारी जनास वश होत नाही. उपदेशाबरोबरच आपल्या महिमाही श्री पूर्ण प्रज्ञ दर्शवीत. त्या महिमा पाहून लोकांच्या आश्चर्याला पारावर राहत नसे. तत्वाच्या पार्श्वभूमीवर तो योगसिद्धींचा आविष्कार असे. लबाडी फसवणुकीचा तर गंधही तिथे नसे. खऱ्या महिमांचे स्वरूप असेच असते. ज्ञानमहिमेच्या प्रसारार्थ त्यांचा उपयोग केला जात असे. सामान्य जनास ज्ञानमहिमा जाणून घेण्याची क्षमता नसते. त्यांना महिमा समजतात, पण त्यांच्या मुळाशी असणारे तत्व समजत नाहीत. अशांना तत्वमार्गाकडे आकर्षित करण्यासाठी अशा महिमांचे प्रदर्शन ज्ञानवर्य करतात. महिमांमागील सत्य न जाणणारे जन कपटास वामाचारादी कुतंत्रास बळी पडून कुतंत्रांनाच महिमा समजून स्वतःचे जीवन व्यर्थ घालवितात. पुढील मुद्दा आहे रजतपीठावर तात्विक क्रांती. श्री पूर्णप्रज्ञ उडुपीस येऊन पोहोचले. तत्पूर्वीच त्यांनी पाठविलेल्या भाष्याची प्रत अच्युत प्रेक्षांच्या आणि यतींच्या हाती प्राप्त झाली होती. ते वाचताच त्यांना मिट्ट काळोखात लख्ख प्रकाशझोत पाहिल्यासारखे वाटले. त्यांना प्रकाशाच्या अनुभूतीने खूप आनंद झाला. विशेष करून ज्येष्ठ यती खूप आनंदले. अशा भाष्यरचनेची मागणी करणाऱ्यांमध्ये तेच अग्रेसर नव्हते का? त्या भाष्याचा अर्थभाव समजून घेतल्यावर त्यांनी त्या भाष्याची महानता ओळखली आणि हृदयात खूप वात्सल्यभाव जागृत झाला. बदरीला जाताना श्री मध्वांनी दिलेल्या गीता भाष्याच्या अध्ययनाने त्यांना ब्रह्मसूत्र भाष्य समजून घेण्याची अर्हता प्राप्त झाली होती. अच्युत प्रेक्षांना तर श्री मध्वांना पाहून शरीरातून निघून गेलेला प्राण जणू पुन्हा शरीरात आल्यासारखे वाटले. त्यांच्या आगमनाने अच्युत प्रेक्षांना झालेल्या आनंदाला पारावर उरला नाही. ज्येष्ठ यतींनाही भाष्य वाचून झाला होता, त्याहीपेक्षा अधिक आनंद श्री मध्वांच्या दर्शनाने झाला. कारण त्यांना आनंद देणाऱ्या भाष्य रचनेचे श्री मध्व हेच रचनाकार होते. श्री पूर्णप्रज्ञ हे तत्वपयोनिधी होते, तर त्यांनी रचलेले भाष्य त्यातील अमृत होते. ज्येष्ठ यती अमृतरूपी मेघ बनले. ज्याप्रमाणे जलवर्षावाने मेघ लोकांना आनंदित करतात, त्याप्रमाणे भाष्यामृत पान करून इतरही जनांवर पाठप्रवचनाद्वारे आनंदवर्षाव करू लागले. जलमेघ बरसून रिक्त होतात. येथे विशेष म्हणजे ज्येष्ठ यती भाष्यामृत वर्षाव करूनही अमृताने परिपूर्ण राहिले. यामुळे हे ज्ञानकार्य अद्भुत ठरले. ते दीपप्रज्वलन कार्यासम असते.
एका दीपाने दुसरा दीप उजळतो तरीही पहिल्या दीपाची तेजस्विता तशीच राहते. तद्वत तत्त्वज्ञानी इतरांना तत्वोपदेश केल्यावरही त्यांची ज्ञानाची तेजस्विता तीच राहते आणि अधिक उजळतेही. म्हणूनच शास्त्रवाणी सांगते, न हि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. पुढील मुद्दा आहे अच्युत प्रेक्षांची प्रेक्षाशुद्धी. अच्युत प्रेक्षांची तऱ्हाच वेगळी होती. त्यांना त्यांच्या काही समस्यांची अद्याप उकल करून घ्यायची होती. याचे कारण म्हणजे यापूर्वी त्यांनी केलेला मायावादी ग्रंथांच्या अध्ययनाचा त्यांच्यावरील दुष्परिणाम. त्यांच्या मनात रुतून बसलेल्या शंकांचे समाधान करून घेण्याची प्रबळ इच्छा त्यांच्या मनी होती. मनातील सुप्त शंकांचे समाधान न करून घेणे म्हणजे शरीरातील रोग लपवून ठेवण्याचा मूर्खपणा करण्यासारखे होते. तो विवेक नव्हे. कारण अशा रीतीने रोग लपविणे म्हणजे शरीरात तो मुरण्यास वाव देऊन जीवास धोका पोहोचविणे होय. मनातील शंकांचेही तसेच आहे. त्याबाबत अच्युत प्रेक्ष जागृत होते. अशा त्रासदायक शंकांचे त्यांना पूर्ण प्रज्ञांच्या उत्तरांनी समाधान करून घ्यायचे होते. श्री पूर्ण प्रज्ञांची हृदय विशालता अनुपम होती. त्यांनी अच्युत प्रेक्षांच्या शंकांचे सहृदयतेने स्वागत केले. त्या शंकांचे सखोल विमर्शन केले. त्यातील दोषांचे विवरण दिले आणि सकल समस्यांचे निवारण करून त्यांचे मन पुन्हा त्या शंकांचा त्या मनाला स्पर्शही होणार नाही अशा रीतीने ते पूर्णतः निशंक केले. उत्तम गुरूंची तऱ्हाही अशी असते. समर्थ वैद्य जसे सर्वप्रथम रोग जाणून घेतात आणि त्यावर योग्य उपचार करून रोग परिहार करतात, तद्वत उपेक्षा करून किंवा तिरस्काराने या समस्या सुटत नसतात. शिष्यांच्या प्रामाणिक समस्यांच्या परिहारानेच नाही का गुरूंचे गुरुत्वपद सिद्ध होते. अच्युत प्रेक्ष गुरूंच्या मानस सरोवरात प्रवेशिलेल्या एकदृष्टीचे, एकदृष्टी म्हणजे काकपक्षी, जीव आणि परमात्मा एकच मानणे, अशा एकदृष्टीचे मध्वरूपी हंसपक्षाच्या प्रबल मार्याने समूळ उच्चाटन झाले. हंसध्वनी आणि त्याच्या पंखांच्या प्रबल मार्याने कावळा तेथून धूम ठोकतो. तद्वत अच्युत प्रेक्षांच्या मनास त्रस्त करणाऱ्या एकदृष्टी म्हणजे जीव ईश ऐक्य दृष्टिकोन, तत्ववाद, ते तत्व श्री मध्वांच्या प्रबल युक्तिवादाने नष्ट झाली. तहानलेल्या व्यक्तीने नकळत खारे पाणी पिऊन खेद व्यक्त करण्याप्रमाणे अच्युत प्रेक्ष मायावादाच्या अध्ययनाने व्यथित झाले होते. आता ते मध्वकृत भाष्य प्राप्तीनंतर तृषार्ताला जणू अमृतप्राप्तीने लाभणारा आनंद त्यांना लाभला. दुर्भाष्याच्या अध्ययनाने व्यथित झालेले त्यांचे मन सद्भाष्य श्रवणाने आनंदाने नाचू लागले. मध्वभाष्याची हीच महती होय. कलुषित मनाचे शुद्धीकरण करून त्यास आनंदभरित बनविणे हे तर आनंद तीर्थच नव्हे का? अच्युत प्रेक्षांच्या आणि ज्येष्ठ यतींच्या मनास मध्व सिद्धांत पटले. तो सकल शास्त्रांचा सारांश असण्याबद्दल त्यांच्या मनात यत्किंचितही शंका नव्हती. योग्य अर्हता प्राप्त व्यक्ती योग्य अर्थ समजावून सांगण्यासाठी उत्सुक असतात. जसा इतरांना समजावून देण्याचा जाणकारांचा स्वभाव असतो, तसाच चुकीचे ज्ञान बाळगणाऱ्यांनाही ते जसे आपल्याला ज्ञान प्राप्त झाले तेच इतरांपर्यंत पोचवण्याची उत्सुकता असते. तेच बरोबर आहे या भ्रमात ते असतात. सत्सिद्धांत आणि असत सिद्धांताच्या प्रसारामागे मानवाची ही जी मानसिकता कारणीभूत आहे,
परंतु अच्युत प्रेक्ष आणि यतिश्रेष्ठ दोघांनाही सत्सिद्धांताच्या प्रचाराची प्रबळ इच्छा होती. आता दिवस रात्र त्याच कार्याचा ध्यास त्यांनी घेतला. सूर्यचंद्राप्रमाणे त्यांनी तत्त्वप्रसाराच्या कार्याला स्वतःला वाहून घेतले. शास्त्रांनी या प्रकारच्या तपाची प्रशंसाच केली आहे. आज आपण येथेच थांबत आहोत. पुन्हा भेटूया क्रमशः पुढील भागात. धन्यवाद. आणि एक सूचना आहे, आपणास हा ग्रंथ कसा वाटतो याबद्दल जरूर आपण यूट्यूबवरती आपला अभिप्राय नोंदवावा. धन्यवाद. नमस्कार. श्री भारती रमण मुख्य प्राणांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु.